सनातन शास्त्रमध्ये सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जितका गूढ आहे तितकाच आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. आणि तो विषय म्हणजे पितृलोक. बरोबर, पितृलोक हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? श्राद्ध, तर्पण, कावळ्याला ठेवलेला तो घास, थोडीशी भीती आणि काहीतरी गूढ कर्मकांडांचे जग. अगदी, एक अशी जागा जिथे आपले पूर्वज आहेत आणि ते आपल्याकडे काहीतरी अपेक्षा करत आहेत. पण सनातन शास्त्रानुसार पितृलोक म्हणजे फक्त मृत पूर्वजांचं जग नाही. तो स्वर्ग किंवा नरकही नाही. मग काय आहे पितृलोक? आजच्या या सखोल चर्चेत आपण याच कल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत आणि त्यातील गैरसमज दूर करणार आहोत. आणि हेही समजून घेणार आहोत की आपले पूर्वज आपल्याकडे केवळ घास मागत नाहीत, तर त्यांची अपेक्षा काहीतरी वेगळीच आहे. चला तर मग या विषयाची उकल करूया. पितृलोक म्हणजे नक्की काय? तो कोणत्या तरी पूजेपुरता मर्यादित शब्द आहे की त्यामागे काहीतरी सखोल अर्थ दडलेला आहे? मुळीच नाही. पितृलोक ही संकल्पना म्हणजे ती पूजेपुरती मर्यादित नाहीये. ती अस्तित्वाच्या एका मोठ्या व्यवस्थेचा भाग आहे. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर पितृलोक ही एक प्रकारची कर्मबंधनाची विश्रामभूमी आहे. विश्रामभूमी. हो, एक असं क्षेत्र जिथे आत्मा पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या मागे राहिलेल्या कर्मांचा आणि वासनांचा हिशोब पूर्ण करतो. पितर म्हणजे केवळ मृत पूर्वज नाहीत. पितर म्हणजे ज्यांनी तुम्हाला रूप दिले, आणि हे रूप फक्त जैविक नाही तर कार्मिक आणि मानसिक पातळीवरचं सुद्धा आहे. म्हणजे ही एक प्रकारची वंशपरंपरेची हार्ड ड्राईव्ह आहे असं म्हणू का मी? अगदी अचूक शब्द, हार्ड ड्राईव्ह. जिथे त्या पिढीच्या अपूर्ण इच्छा, अपूर्ण राहिलेला धर्म, काही दडपवलेले सत्य आणि संस्कारांचा सगळा डेटा साठवलेला असतो. अच्छा. अगदी. म्हणूनच आपले पूर्वज आपल्यावर कुठून तरी आकाशातून लक्ष ठेवून नाहीत, ते आपल्यातूनच वाहत आहेत. आपल्यातून वाहत आहेत म्हणजे त्यांच्या अपूर्ण इच्छा, त्यांचे संस्कार, त्यांच्या चुका आणि त्यांचं सामर्थ्य हे सगळं आपल्या डीएनएमध्ये आणि आपल्या चेतनेमध्ये आहे. आपण त्यांची सध्याची अभिव्यक्ती आहोत. ऋग्वेदात पितरांना मार्गदर्शक म्हटलंय. भीतीदायक आत्मे नाहीत. ते आपल्या वंशाचे रक्षक आहेत, आपलं मूळ आहेत. पण मला एक प्रश्न पडतो, ह्या विश्रामभूमीची, ह्या पितृलोकाची गरजच का आहे? मृत्यूनंतर आत्मा थेट पुनर्जन्म किंवा मुक्ती का मिळवत नाही? मध्ये थांबण्याची गरज का? कारण प्रत्येक आत्मा लगेच पुढच्या प्रवासासाठी तयार नसतो. एक साधं उदाहरण घ्या. आपण एखादं जड जेवण जेवलो की ते पचायला वेळ लागतो ना? हो, लागतो. तसंच आहे. जीवनाचा संपूर्ण अनुभव पचवण्यासाठी आत्म्याला वेळ लागतो. विशेषतः ज्यांचा मृत्यू अचानक किंवा हिंसक होतो, किंवा ज्यांना कुटुंबाबद्दल, संपत्तीबद्दल तीव्र आसक्ती असते, असे आत्मे लगेच नवीन शरीर धारण करू शकत नाही. ओके. ते पितृलोकात काही काळ थांबतात. याला आपण कार्मिक डायजेशनसाठी वेटिंग हॉल म्हणू शकतो. इथे आत्मा भावनिक अवशेष काढून टाकतो आणि पुढच्या प्रवासासाठी योग्य संधीची वाट पाहतो. म्हणजे हा एक प्रकारचा थांबा आहे, शिक्षा नाही. मुळीच नाही. याच संदर्भात उपनिषदांमध्ये काही उल्लेख मिळतो का? हो, नक्कीच. छांदोग्य उपनिषदात मृत्यूनंतरचे 2 मुख्य मार्ग सांगितले आहेत. 2 मार्ग? हो. पहिला आहे देवयान, म्हणजे देवांचा मार्ग. हा ज्ञानाचा मार्ग आहे, जो ब्रह्मलोकाकडे किंवा मोक्षाकडे नेतो. ज्यांनी आत्मज्ञान मिळवण्यासाठी साधना केली ते या मार्गाने जातात. आणि दुसरा आहे पितृयान, म्हणजे पितरांचा मार्ग. हा कर्म आणि कर्तव्याचा मार्ग आहे. म्हणजे पितृयान हा काही कमी दर्जाचा मार्ग नाहीये, तो फक्त वेगळा आहे. अगदी. समाजासाठी, कुटुंबासाठी जगणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं, त्यांच्यासाठी हा एक सन्मानाचा मार्ग आहे, असं म्हणता येईल का? अगदी बरोबर. तो शिक्षेचा मार्ग नाही, तर कर्तव्याच्या पूर्ततेनंतर मिळणारा एक सन्माननीय थांबा आहे. ज्यांनी धर्मानुसार जीवन जगले, सामाजिक आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडली, यज्ञ, दान केले, पण आत्मज्ञान मिळवले नाही, त्यामुळे पितृलोक ही शिक्षा नाही, तर कर्माने घडलेले एक विश्राम आणि शुद्धीकरणाचं क्षेत्र आहे. इथेच खरा गोंधळ आणि भीती सुरू होते असं मला वाटतं. लोक पितर आणि भूतप्रेत यांना एकच समजतात. हो, आणि हा खूप मोठा गैरसमज आहे. या 2 संकल्पनांमध्ये काही शास्त्रीय फरक आहे का? खूप मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. आणि हा फरक समजून घेतला नाही तर भीती आणि कर्मकांडाचा गोंधळ होतो. शास्त्रानुसार 2 पूर्णपणे वेगळी क्षेत्र आहेत, प्रेतलोक आणि पितृलोक. ओके. तर मग यातला नेमका फरक काय आहे? कारण बहुतांश लोकांना वाटतं की मृत्यूनंतर प्रत्येक आत्मा भूत बांधतो. नाही, तसं नाही. प्रेतलोक हे अपूर्ण मृत्यूचे क्षेत्र आहे.
प्रेत या शब्दाचा अर्थ आहे जो निघून गेला आहे पण स्थिर झालेला नाही. अच्छा. ज्या आत्म्याचा मृत्यू अचानक होतो, ज्याची एखादी तीव्र इच्छा किंवा आसक्ती शिल्लक असते, ज्याला मृत्यू स्वीकारताच येत नाही, तो आत्मा प्रेत बनतो. तो अशांत, गोंधळलेला आणि आपल्या जुन्या व्यक्तिमत्वाला चिकटून असतो. हां. भीती, बाधा किंवा कुठेतरी अडकून पडल्याची भावना यांसारख्या गोष्टी प्रेत लोकाशी संबंधित आहेत. थोडक्यात सांगायचं तर प्रेत म्हणजे अशी चेतना ज्याला मृत्यू कळलाच नाही. आणि याउलट पितृलोक? याउलट पितृलोक हे पचवलेल्या मृत्यूचे क्षेत्र आहे. पचवलेल्या मृत्यूचे. हो, इथे आत्मा शांत आणि स्थिर असतो. त्याने मृत्यू स्वीकारलेला असतो, पण त्याला अजूनही वंश परंपरेशी जोडलेली एक ओळख असते, एक लिनिएज आयडेंटिटी. हां, बरोबर. तो अशांत नसतो, पण तो पूर्णपणे मुक्तही नसतो. हा एक शिस्तबद्ध, व्यवस्थित लोकांचा थांबा आहे, जिथे गोंधळ नाही. म्हणजे मृत्यूनंतरचे जे 13 दिवसांचे विधी असतात, त्यामागे हेच शास्त्र आहे का? आत्म्याला प्रेत अवस्थेतून पितृ अवस्थेत नेण्यासाठी? अगदी अचूक. हीच त्यामागची स्पिरिच्युअल इंजिनिअरिंग आहे. त्या 13 दिवसांच्या क्रियेचा उद्देशच हा आहे की आत्म्याला त्याच्या जुन्या शरीराच्या ओळखीपासून आणि भावनिक गुंत्यातून सोडवून त्याला वंश परंपरेत स्थिर करणे. म्हणजेच प्रेतमधनं पितृ बनवणे. बरोबर. प्रेताला शांतीची आणि क्लोजरची गरज असते, तर पित्राला पुढच्या प्रवासासाठी गतीची आणि इव्होल्युशनची. यावरून आपण एक महत्त्वाचं सूत्र लक्षात घेऊ शकतो. काय? प्रेतलोक म्हणजे अपूर्ण मृत्यू आणि पितृलोक म्हणजे अपूर्ण जीवन. वाह, हे खूपच स्पष्ट झालं. ठीक आहे, समजा विधींनी आत्मा प्रेत लोकातून पितृलोकात स्थिर झाला, हं, पण तो तिथेच थांबलेला आहे. त्याला पुढची गती कशी मिळते? इथेच श्राद्ध आणि तर्पणाची भूमिका येते का? येते. पण जशी आपण समजतो तशी नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे की आपण काहीतरी दिलं की ते खुश होतात. म्हणजे? विधी हे फक्त एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहेत. संवादाची एक सांकेतिक भाषा. ते लाच नाही. ते फक्त एक माध्यम आहेत ज्याद्वारे आपण आपला आदर आणि ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. पण मग ते काम कधी करतात? ते केवळ तेव्हाच काम करतात जेव्हा वंशजांचे म्हणजे आपले जीवन योग्य मार्गावर असते. थांबा, हे खूपच क्रांतिकारक आहे. म्हणजे आपण जे वर्षानुवर्षे श्राद्धाचे जेवण घालतो ते एक प्रतीक आहे. हो, ते एक प्रतीक आहे. खरी भूक त्यांच्या आत्म्याला नाही, तर त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कर्मांना आहे. आणि ती भूक भागवण्याचं काम आपलं चारित्र्य करतं. अगदी बरोबर. तुम्ही मूळ मुद्दा पकडलात. मनुस्मृतीत स्पष्ट म्हटले आहे की योग्य संततीमुळेच पितरांना उच्चगती प्राप्त होते. अच्छा. याचा अर्थ अगदी सरळ आहे. आपण दिलेल्या भाताचा घास नाही, तर आपले चारित्र्य, आपले धर्मानुसार आचरण आणि आपली सत्यनिष्ठा त्यांचे पोषण करते. म्हणजे? आपली स्पष्टता त्यांच्यातला गोंधळ दूर करते. आपलं धाडस त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करतं. आपण जीवनात जे सत्य जगतो ते त्यांच्या दडपलेल्या सत्यांना मुक्त करतं. यामुळेच पितृदोष या संकल्पनेला लोक इतकं घाबरतं. हो, ज्योतिषी सांगतात की तुमच्या पूर्वजांचा शाप आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात अडथळे येत आहेत. पण तुम्ही जे सांगताय त्यावरून पितृलोक तर एक शांत जागा आहे. मग हे रागावलेले, शाप देणारे पूर्वज कुठून आले? पितृदोष हा शाप नाही. तो एक कॉल आहे, एक संदेश. कॉल? हो, तो दोष नसून एक सूचक आहे. जसं गाडीच्या डॅशबोर्डवर इंजिनची लाईट लागते तेव्हा आपण गाडीला शाप देत नाही, आपण मेकॅनिककडे जातो. बरोबर. आपण समजतो की इंजिनमध्ये काहीतरी तपासण्याची गरज आहे. तसंच पितृदोष म्हणजे वंशपरंपरेच्या इंजिनमधून आलेला सिग्नल आहे. की काहीतरी अपूर्ण राहिलं आहे. अगदी. त्याचा अर्थ असा की या वंशपरंपरेतील काहीतरी अपूर्ण राहिले आहे, काहीतरी असंतुलित आहे, जे जाणीवपूर्वक पूर्ण करणे आवश्यक आहे. हे वंशजांसाठी एक ओझे नाही, ही एक जबाबदारी आहे. हे सगळं ऐकून एक खोल प्रश्न मनात येतो. जर आपले जीवन त्यांना गती देत असेल, तर समजा या जन्मात एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च गती म्हणजे मोक्ष मिळाला, तर त्याच्या पितरांचं काय होते? कारण ते तर त्याच्यावर अवलंबून आहेत. जर नदी सागराला मिळाली तर तिच्या उगमाचं काय होतं? हा अत्यंत महत्वाचा आणि सनातन विचारातील सर्वात गुह्य मुद्द्यांपैकी एक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोक्ष ही केवळ वैयक्तिक घटना नाही, ती माझी मुक्ती नसते. अच्छा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोक्ष मिळतो तेव्हा त्याचा अहंकार आणि त्याची मीपणाची ओळख विरघळते आणि त्यासोबतच वंशपरंपरेचे करार म्हणजे लिनिएज कॉन्ट्रॅक्ट सुद्धा विरघळतात. वंशपरंपरेचे करार ही एक नवीन संकल्पना आहे. याचा अर्थ काय?
पितरांचे अस्तित्वच वंशपरंपरेच्या कर्मावर आणि ओळखीवर अवलंबून असतं. ते आपल्या वंशजांच्या माध्यमातून या संसाराशी जोडलेले असतात. ही एक कर्मिक केबल आहे. ओके. जेव्हा एखादा वंशज या कर्मचक्रातून, या संसारातून पूर्णपणे बाहेर पडतो, तेव्हा पितरांचा तो आधारच नाहीसा होतो. ती कर्मिक केबलच तुटते. म्हणजे ते पितृलोकात थांबू शकत नाही. बरोबर. ते तिथे थांबू शकत नाहीत, कारण ज्या ओळखीमुळे ते तिथे होते ती ओळखच विरघळून गेलेली असते. अरे, म्हणूनच एका व्यक्तीमुळे 21 पिढ्यांचा उद्धार होतो असं जे म्हटलं जातं, त्यामागे हे गणित आहे का? हो, ही काही जादू नाही, हे शुद्ध कर्मिक गणित आहे. म्हणजे जसं कम्प्युटरमधली रूट फाईल डिलीट केली की बाकीच्या फाईल्स उडतात तसं. अगदी तसंच. जेव्हा वंशातील मूळ ओळख, तो मीपणाच विरघळतो, तेव्हा त्यावर आधारित असलेली पितरांची संपूर्ण कर्मिक रचना कोसळते. मग त्या पितरांना वैयक्तिक मोक्ष मिळतो का? की त्यांचं काय होतं? इथे एक सूक्ष्म फरक आहे, जो समजून घेतला पाहिजे. पितरांना वैयक्तिक मोक्ष मिळत नाही, कारण मोक्षासाठी वैयक्तिक साधना आणि ज्ञान लागतं. मग त्याऐवजी त्यांना पितृलोकाची गरजच उरत नाही. त्यांची उरलेली कर्मिक स्पंदनं वैश्विक ऊर्जेत विलीन होतात. ते आता पितर राहत नाहीत, ते कोणीतरी राहत नाहीत. त्यांची वैयक्तिक ओळख संपते. हो, नदी सागराला मिळाल्यावर नदीचं पाणी नष्ट होत नाही, ते सागर बनतं. तसंच काहीसं. म्हणजे मोक्षाची साधना करणं हे पूर्वजांना सोडून देणं नाही. बरोबर. उलट त्यांना मुक्त करण्याचा एकमेव खरा आणि अंतिम मार्ग आहे. अन्न, पाणी किंवा मंत्र नाही. तर हा वंशपरंपरेचा खेळच संपवून टाकणं ही त्यांच्यासाठी खरी मुक्ती आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. पितरांना आपल्याकडून भीती किंवा केवळ विधींची अपेक्षा नाही. नाही. त्यांना मुक्ती देण्यासाठी आपल्याला स्वतःला मुक्त करावं लागेल. आपलं सत्य, आपलं धाडस आणि आपलं धर्मानुसार जगणं हेच त्यांच्यासाठी खरं श्राद्ध आहे. अगदी बरोबर. तुम्ही पूर्वजांना भीतीने नाही, तर स्वतःला पूर्णपणे ओळखून मुक्त करता. जाता जाता एक विचार सोडून जाते. आपण आपल्या आयुष्यात जे काही करतो, मग ते शिक्षण असो, करिअर असो किंवा आध्यात्मिक साधना, ते केवळ आपल्यापुरते मर्यादित आहे का? की आपल्या प्रत्येक सजग पावलामुळे भूतकाळ आणि भविष्यकाळात अडकलेल्या अनेक जीवांना नकळतपणे मुक्ती मिळत असेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर पितरांप्रती खरी श्रद्धा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या कृतीतून करूया, कारण आपलं जीवनच त्यांच्यासाठी सर्वात मोठी प्रार्थना आहे. आजची ही चर्चा जर तुमच्या विचारांना चालना देणारी ठरली असेल तर हा ज्ञानाचा प्रवाह तुमच्या प्रियजनांपर्यंतही पोहोचवा. कारण ज्ञानाच्या प्रवाहानेच वंश परंपरेतील अडथळे दूर होतात. तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सनातन शास्त्रसोबत जोडलेले राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.